नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत मऊसूत, जाळीदार, स्पॉन्जी अशी उपवासाची इडली. पण अगदी झटपट आणि इनो सोडा काहीही न वापरता. उपवासाला रोज रोज खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. अशाच छान छान रेसिपींसाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये वाटीने वरई घेतलेली आहे म्हणजेच भगर. त्याच वाटीने इथे पाव वाटी घेतलेली आहे साबुदाणा. आता मिक्सरला झाकण लावून आपण हे छान असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. जास्तही बारीक वाटायचं नाही, थोडंसं वरवरीतच आपल्याला हे वाटायचं आहे. तर इथे आपण आता हे मिश्रण वाटून तयार केलेलं आहे. आता यामध्येच घालायचं आहे अर्धी वाटी दही. दही जास्त आंबट नसावं आणि त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही. जर तुम्हाला बॅटर घट्ट वाटलं तरच थोडंसं नंतर पाणी ॲड करा. आता ही मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता हे बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे. आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. बनवलेलं बॅटर जे आहे ते एका बाउलमध्ये इथे मी काढून घेतलेलं आहे. आता थोडंसं पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याच्यामध्ये घातलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी या पद्धतीने असायला हवी. आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनटासाठी असंच हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता आपण इडलीसोबत चटणी बनवणार आहोत. तर एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी अर्धी वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे, पाव वाटी शेंगदाणे, एक हिरवी मिरची. तुमच्याकडे जर उपवासाला जिरं चालत असेल तर ते घातलात तरीही चालेल. त्यानंतर व्यवस्थित अशी ही चटणी मिक्सरला बारीक करून घेतली. आता ती एका बाउलमध्ये काढून घेऊया. थोडीशी चटणी जाडसरच होती त्याच्यामुळे मी इथं थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता इथं चवीनुसार मीठ घालून घेऊया. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता चटणीला तडका देण्यासाठी 1 चमचा तेल कडकडीत गरम करून घेतले आणि त्याच्यामध्ये छोटा पाव चमचा जिरं घातलेलं आहे आणि आता ही कडकडीत फोडणी आपण चटणीवरती घालून घ्यायची आहे. इथे आपली इडलीसोबतची जी चटणी आहे ती तयार झालेली आहे. आता आपण जे मगाशी मुरत ठेवण्यासाठी पीठ ठेवलं होतं तर ते काढून पाहूया. इथं तुम्ही पाहू शकता छान असं पीठ इथं तयार झालेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये इनो सोडा काहीही वापरायचा नाही. त्यामुळे एकाच डायरेक्शनमध्ये अगदी 5 मिनटं आपण हे पीठ जे आहे ते छान फेटून घेणार आहोत. हलकेसे पिठावरती बबल्स आले पाहिजे या पद्धतीने आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आहे. तुम्हाला इथं पाहू शकता तुम्ही हलकेसे बबल्स दिसत आहेत. याचाच अर्थ हे पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे. आता आपण इडली बनवायला घेऊया. इथे मी इडली प्लेट घेतलेली आहे पहा. त्याला आता थोडंसं तेल लावून घेऊया. आपण जेव्हा प्लेटमध्ये इडलीचं बॅटर घालतो त्याच वेळेला आपल्याला कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. तर पहा सर्व प्लेटला व्यवस्थित असं तेल लावून घेतलं. आता आपल्याला जितकी लहान किंवा मोठी इडली हवी असेल त्या अंदाजानुसार इथं आपण बॅटर घालून घेऊया. तर पहा सर्व प्लेटमध्ये व्यवस्थित असं हे इडलीचं बॅटर जे आहे ते आपण घालून घेतलेलं आहे. दुसरीकडे कढईमध्ये पाणीही छान असं कडकडीत गरम झालेलं आहे पहा. छान पाण्याला उकळी आलेली आहे. आता या स्टेजला आपल्याला इडलीची जी प्लेट आहे ती याच्यामध्ये ठेवून द्यायची आहे. इडलीची प्लेट कढईमध्ये ठेवल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवरती 10 ते 12 मिनटं इडली जी आहे ती शिजवून घ्यायची आहे. जास्तही ओव्हरकुक करायची नाही. 10 मिनटं झालेले आहेत. आता आपण इथे झाकण ओपन करून पाहूया. तर झाकण काढलेलं आहे आणि ते तुम्ही पाहू शकता किती टम्म अशी इडली जी आहे ती फुलून तयार झालेली आहे. आता आपण ही जी प्लेट आहे ती सुरुवातीला बाजूला काढून घेऊया आणि हलकीशी गार करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपण याच्यामधल्या जे इडल्या आहेत त्या आता ही बाजूला काढणार आहोत. प्लेट गार झाल्यानंतर मी इथं एक इडली काढून दाखवते. तुम्ही पाहू शकता प्लेटला जराही पीठ चिकटलेलं नाही आणि छान अशी जाळीदार इडली तयार झालेली आहे. सुरेख अशी जाळी इडलीला आलेली आहे पहा. आणि तुम्ही इथं हातानेही प्रेस करून पाहू शकता की ती मऊसूद आणि स्पॉन्जी अशी इडली इथं तयार झाली. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला हाईप करा. आणि रोज रोज उपवासाला तीच खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदा या पद्धतीची इडली नक्की ट्राय करा. तुम्हाला ही नक्की आवडेल. अगदी मऊसूद तयार होते. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत.